उत्तर प्रदेशातली एक धावपट्टी. तारीख 11 ऑगस्ट. एक छोटंसं मानवरहित विमान धावपट्टीवरून सुटलं आणि हवेत झेपावलं. बघायला ही अगदी साधी घटना, पण भारताच्या संरक्षण इतिहासात ती पहिल्यांदाच घडत होती. कारण त्या विमानात बसवलेलं जेट इंजिन ते पूर्णपणे भारतात बनलेलं होतं. या यंत्राचं नाव दिव्यास्त्र MK3 आणि याची गोष्ट खरंच ऐकण्यासारखी आहे. हा विषय सुरू करण्याआधी एक सेकंद थांबतो. तुम्ही इथवर आलात याचा अर्थ तुम्हाला असे विषय नीट समजून घ्यायला आवडतात. चॅनल अजून नवा आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे मला पुढे चालू ठेव असं सांगण्यासारखं आहे. एवढंच. पुढे जाण्याआधी एक शब्द समजून घ्यावा लागेल. लॉयटरिंग म्युनिशन. लॉयटर या इंग्रजी शब्दाचा अर्थ रेंगाळणं आणि म्युनिशन म्हणजे दारुगोळा. आता या दोन्हीचा अर्थ एकत्र लावा. नेहमीचं क्षेपणास्त्र असं असतं, ते सोडलं की सरळ जातं, लक्ष ठरलेलं असतं, मध्येच विचार बदलता येत नाही. आणि नेहमीचा ड्रोन, तो वर घिरट्या घालतो, बघतो, माहिती पाठवतो, पण तो स्वतः हल्ला करत नाही. लॉयटरिंग म्युनिशन हे दोघांच्या मधलं आहे. ते ड्रोनसारखं वर घिरट्या घालत वाट बघू शकतं आणि योग्य क्षण आला की क्षेपणास्त्रासारखं खाली झेपावतं. याच वैशिष्ट्यामुळे बातम्यांमध्ये त्याला आत्मघाती ड्रोनसुद्धा म्हटलं जातं. मग यात नवीन काय? लॉयटरिंग म्युनिशन भारताकडे आधीही होती. दिव्यास्त्रच्या MK1 आणि MK2 या आवृत्त्याही होत्याच. गंमत अशी की खरी बातमी यंत्रात नाही, ती इंजिनात आहे. आधीच्या आवृत्त्या जेट इंजिनावर चालत नव्हत्या. MK3 जेट इंजिनावर चालते. आणि जेट इंजिन असण्याचा फायदा काय? 2 शब्दात: वेग. जास्त वेग म्हणजे लक्ष्यापर्यंत कमीत वेळात पोहोचणं, आणि कमी वेळ म्हणजे समोरच्याला प्रतिक्रिया द्यायला कमी संधी. एवढंच. बाकी तांत्रिक तपशिलात मी जाणार नाही, कारण ते अधिकृतपणे जाहीरही झालेले नाहीत. आता तुम्हाला वाटेल इंजिन ही एवढी मोठी गोष्ट का? एक गोष्ट सांगतो, जगात विमानाचा सांगाडा ढाचा बनवणारे देश बरेच आहेत, पण जेट स्वतः बनवणारे देश मोजकेच आहेत. का? कारण जेट इंजिनात प्रचंड उष्णता, प्रचंड वेग आणि प्रचंड दाब तिन्ही एकाच वेळी सांभाळावे लागतात. ते जमवणं फार अवघड आहे. भारताला याचा अनुभव आहे. तेजस या लढाऊ विमानासाठी आपण कावेरी इंजिन बनवण्याचा प्रयत्न केला होता. तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही आणि शेवटी परदेशी इंजिन घ्यावं लागलं. म्हणून जेव्हा एखादं छोटं असलं तरी पूर्ण भारतीय जेट इंजिन उडतं, तेव्हा ती नुसती बातमी राहत नाही, तो एक टप्पा असतो. हे इंजिन बनवलं DG प्रोपल्शन या एका भारतीय कंपनीनं आणि बातम्यानुसार चाचणीत ते ठरलेल्या सर्व निकषांवर उतरलेलं आहे. आता या गोष्टीतला सर्वात महत्त्वाचा भाग, हे DRDOनं किंवा एखाद्या मोठ्या सरकारी कंपनीनं बनवलेलं नाही. हे केलं लखनौमधल्या एका स्टार्टअपनं. कंपनीचं नाव आहे कावा UAV आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे हॉवर IT आणि तिचं मुख्यालय आहे उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भारतात असे 2 संरक्षण कॉरिडॉर आहेत. एक उत्तर प्रदेशात आणि दुसरा आहे तामिळनाडूमध्ये. दोन्हींची घोषणा अर्थसंकल्प 2018-19 झाली होती. म्हणजे एक धोरण 8 वर्षांपूर्वी आखलं गेलं आणि आज त्या कॉरिडॉरमधून एक स्टार्टअप जेट इंजिनवालं शस्त्र उडवतंय. धोरण प्रत्यक्षात उतरवणं म्हणजे हेच. आणि वेग बघा, संकल्पनेपासून पहिल्या उड्डाणापर्यंत वर्षभराच्या आत. या कंपनीचे सहसंस्थापक जे आहेत ते म्हणाले की हे केवळ चाचणी नाही, तर इरादा किती मजबूत आहे हा संदेश आहे. आता एक साधा प्रश्न, हे सगळं आत्ताच का? याचं उत्तर युक्रेनमध्ये आहे. रशिया युक्रेन युद्धाआधी ड्रोनकडे मदतनीस, साधन म्हणून बघितलं जायचं. टेहाळणी करायची, फोटो काढायचे, माहिती द्यायची, एवढंच. या युद्धानं हे चित्र पूर्णपणे बदललं. आज ड्रोन आणि लॉयटरिंग म्युनिशन ही युद्धभूमीवरची मुख्य शस्त्र झाली आहेत, कारण ती स्वस्त असतात, संख्येनं वापरता येतात आणि त्यांच्यासाठी वैमानिकाचा जीव धोक्यात घालावा लागत नाही. हा धडा जगातल्या प्रत्येक सैन्यानं वाचला, भारतानंही. आणि म्हणून गेल्या 2-3 वर्षात भारतात या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, बातम्यांमध्ये अशा गोष्टी वाचताना वाटतं की उद्यापासूनच हे शस्त्र सीमेवर दिसेल. तसं नसतं. पहिलं उड्डाण म्हणजे प्रवासाची सुरुवात, शेवट नाही. यानंतर आणखी चाचण्या होतात, मग सैन्य स्वतः तपासतं,
मग ऑर्डर मिळते आणि मग कुठे तैनाती. त्यामुळे हे शस्त्र आता सैन्यात दाखल झालं असं कुणी सांगत असेल तर ते बरोबर नाही. पण याचा अर्थ ही कामगिरी लहान आहे असाही नाही. भारतात बनवलेलं जेट इंजिन पहिल्यांदाच अशा शस्त्रात उडालं. ही गोष्ट खरोखर मोठी आहे. तुम्हाला काय वाटतं? पुढच्या 10 वर्षात युद्धभूमीवर माणसापेक्षा यंत्र जास्त दिसतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि संरक्षण तंत्रज्ञानावर असे व्हिडिओ जर आवडत असतील तर तसंही कळवा. मी तशाच विषयांवर पुढचे व्हिडिओ बनवेन. चॅनल नवा आहे, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.